मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे गुणोत्तर आणि प्रमाण. A:B:C बरोबर आहे 10:2:3. गुणोत्तर कसं आहे 10, 2 आणि 3 या प्रमाणात 3 व्यक्तींना पैसे दिले आहेत. एकूण त्यांना 120 रुपये दिले. दिलेल्या गुणोत्तरात त्यांना पैसे दिले असता प्रत्येकाला किती रुपये मिळाले असते. हा पहिला व्यक्ती आहे A, त्याला 10, दुसऱ्याला 2 आणि तिसरा व्यक्ती सी त्याला 3. तिघांना मिळून 120 रुपये दिले. म्हणजे आपल्याला याची पण बेरीज करावी लागेल. 10 अधिक 2 12, 12 आणि 3 15. मग 15 रेशो बरोबर आहेत आपले 120 रुपये. तर 1 रेशो बरोबर आपले येतील 8 रुपये. पहिल्या व्यक्तीला 10 रेशो पैसे मिळतील. म्हणजे याला आपण 10 ने मल्टिप्लाय करू. 10 रेशो बरोबर 80. दुसऱ्या व्यक्तीला 2 रेशो पैसे मिळतील. 2 बरोबर 8 दुनी 16. आणि तिसऱ्या व्यक्तीला 3 रेशो पैसे मिळतील. म्हणजे 3, 8 त्रिक 24. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला 24 रुपये मिळतील. आणि याचं टोटल येईल 120 रुपये. 80 आणि 16 96 आणि 24 120. आणि हे त्या तिघांना पैसे मिळाले. म्हणजे एला 80, बीला 16 आणि सीला 24 रुपये. ए, बी व सी यांना 5 3 3 2 या गुणोत्तरात 120 संत्री दिली तर प्रत्येकाला किती संत्री मिळतील. बघा टोटल संत्री आहेत आपल्याजवळ 120. म्हणून आपल्याला याचं पण सम करावं लागेल. 5 + 3 + 2 म्हणजे आपले 10. म्हणजे 10 रेशो बरोबर आहे आपला 120. मग 1 रेशो बरोबर येईल 12. आता बघा जो ए व्यक्ती आहे याचा रेशो आहे 5. 1 गुणिला 12 म्हणजे 12. हे इथं 10 गुणिला 12 होते. 1 रेशो बरोबर 1 गुणिला 12. तर आपल्याला 5 गुणिला पण 12 करावं लागतील. म्हणजे पहिला व्यक्ती जो ए आहे त्याला किती संत्री मिळतील 60 संत्री. तसंच दुसरा जो व्यक्ती आहे बी त्याचा रेशो आहे 3. गुणोत्तर आहे 3. 3 ला पण आपण 12 ने गुणू. 12 त्रिक 36. तर बी ला मिळतील 36 संत्री. आणि सी चा रेशो आहे 2. 2 ला पण आपण 12 ने गुणू. तर 12 दुनी 24. तर सी ला मिळतील 24 संत्री. म्हणजे ए ला 60, बी ला 36 आणि सी ला 24. A:B आहे 6:5 आणि B:C आहे 10:9. तिघांना 1240 रुपये दिले या गुणोत्तरात. 6 5 A:B चा आणि B:C ला दिले 10 आणि 9. तर ए आणि सी ला किती रुपये मिळतील. A:B आहे 6:5 आणि B:C आहे 10:9. इथं बी आहे 5, इथं बी आहे 10. तर बी ला आपल्याला कॉमन करावं लागेल. इथं आपण 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे बी 10 होणार. आणि हे जे हॉरिझॉन्टल लाईन आहे या पूर्ण लाईनला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे बेसक 12 2 5 10. म्हणजे आता ए झाला आपला 12 आणि बी झाला 10. आणि इथं लास्ट लाईनला बी आहे आपला ऑलरेडी 10 आणि सी आहे 9. आता जो बी आहे आपला इथं पण 10 आहे आणि इथं पण 10 आहे. म्हणजे आपलं A:B:C आहे 12:10:9. 12 10 आणि 9 या रेशोमध्ये आपल्याला काढायचं आहे. तिघांना 1240 म्हणजे तिघं मिळून पहिल्याला 12, दुसऱ्याला 10 आणि तिसऱ्याला 9 या रेशोत सर्वांना मिळून 1240 रुपये भेटले. म्हणजे कसं 12 अधिक 10 22, 22 आणि 9 31. 31 रेशो बरोबर आपला आहे 1240. बघ 3 चौक 12 आणि हा 1 आहे. 1 4 4 म्हणजे वस प्लेसच्या हिशोबाने आपला जाऊ तर याला 40 चा भाग बसेल. म्हणजे 1 रेशो बरोबर आपला आहे 40. 31 रेशो बरोबर 1240 आणि 1 रेशो बरोबर 40. तर तिघांना किती रुपये मिळाले. ए ला किती रुपये मिळतील 12 रेशो. 1 रेशो बरोबर 40. तर 12 रेशो बरोबर 480. बी ला किती मिळतील 10 रेशो. 10 बरोबर 1 रेशो बरोबर 40. तर 10 रेशो बरोबर 400. आणि सी 9 रेशो.
1 बरोबर 40, तर 9 बरोबर 360. ए ला 480, बी ला 400 आणि सी ला 360. दोन संख्यांचे गुणोत्तर 10, 7 आहे. त्या संख्येतील अंतर 105 आहे, तर त्या संख्येची बेरीज शोधा. गुणोत्तर आहे 10, 7. आपल्याला अंतर दिलेलं आहे 10 - 7 म्हणजे 3 रेशो. किती आहे? 105. 3 रेशो बरोबर 105. 105 भागिला 3. 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15. म्हणजे 1 रेशो बरोबर किती येईल आपला? 35. आपल्याला विचारलं आहे तर त्या संख्येची बेरीज शोधा. 10 आणि 7 17. 17 रेशो बरोबर किती? तर आपण 17 ला गुणू 35 ने, कारण 1 रेशो बरोबर आपला आलेला आहे 35. 17 5 85, 17 त्रिक 51, 51 आणि 8 59. म्हणजे आपलं 17 रेशो बरोबर येईल 595. आणि त्याने आपल्याला विचारलं होतं तर त्या संख्येची बेरीज शोधा. तर बेरीज किती येईल? 595. W, X, Y, Z या 4 संख्या आहेत आणि W:X चा रेशो दिलेला आहे 1:2 आणि X:Y चा दिलेला आहे 3:4. Y:Z चा आहे 5:4. असे गुणोत्तर आहे. तर W:X:Y:Z काढायचं आपल्याला. बघा, W:X दिलेला आहे आपल्याला 1:2. W:X 1:2. ठीक आहे. X:Y दिलेला आपल्याला 3:4. X किती आहे? 3. Y किती दिलेला आहे? 4. Y:Z दिलेला आपल्याला 5:4. Y किती आहे? 5 आणि Z किती आहे? 4. आता या दोनच्या समोर 2 जागा खाली आहेत, तर हा 2 इथं लिहून घ्यायचा. या 4च्या समोर 1 जागा खाली आहे, इथं 4 लिहायचा. या 3च्या समोर इकडे 1 जागा खाली आहे, इथं 3 लिहायचा. आणि या 5च्या समोर 2 जागा खाली आहे, तर इथं 5 लिहायचा. आता व्हर्टिकल लाईनचा गुणाकार करा. 3 1 3, 3 5 15, 2 3 6, 6 5 30, 4 2 8, 8 5 40, 2 4 8, 8 4 32. म्हणजे आपलं W 15, X 30, Y 40 आणि Z 32. पण जर आपण लक्ष देऊन बघितलं, यातल्या जर कोणत्याही संख्येला भाग जात असला तर आपण भाग द्यायचा. ठीक आहे. पण चारही संख्येला एकाच संख्येने भाग जाणे गरजेचे आहे. अशी जर कोणती संख्या नाही आहे की या चारही संख्याला भाग जाईल, म्हणून आपलं W:X:Y:Z येईल. W बरोबर 15, X बरोबर 30, Y बरोबर 40 आणि Z बरोबर 32. छप्पन लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्यांचे गुणोत्तर 5:4 होईल. बघा, आधीचं गुणोत्तर आहे 3:4. यामध्ये कितीतरी लिटर आपण दूध टाकू, नंतर हे गुणोत्तर होईल 5:4. हे जे आधीचं प्रमाण आहे किती आहे? 56 लिटर. याच्यात 3 दूध आहे आणि 4 पाणी आहे. 3 आणि 4 7 रेशो बरोबर आहे 56. तर 1 रेशो बरोबर येईल 8. इथं दूध आहे 3 रेशो म्हणजे 8 त्रिक 24 लिटर दूध आहे. आणि पाणी असेल 4 रेशो 4 8 32 लिटर पाणी आहे. नंतर म्हणते दूध 3 वरून 5 होत आहे. 1 रेशो बरोबर आहे 2 आणि दूध 2 रेशो वाढत आहे म्हणजे 16 लिटर वाढेल. तेव्हाच पाणी जे आहे अमाऊंट आपलं ते सेम आहे 4 आहे. म्हणजे आपण दूध किती वाढू? 16 लिटर. आधीचं आपलं दूध होतं 24, नंतरचं आहे 16. म्हणजे जे नवीन आहे गुणोत्तर 5:4 याच्यात दूध आहे 40 लिटर आणि पाणी सेम आहे 4 रेशो म्हणजे किती राहील? 32 लिटर. आणि नवीन प्रमाण येण्यासाठी आपण जे दूध ऍड करू ते किती करू? 16 लिटर. चौपन्न लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:4 आहे. त्यामध्ये किती लिटर पाणी टाकले म्हणजे त्याचे गुणोत्तर 2:3 होईल.
आधीचं प्रमाण आहे 5:4 आणि हे किती आहे 54 लिटर. यातला 5 पाणी दूध आहे आणि 4 पाणी आहे. 5 आणि 4 9. 9 रेशो बरोबर किती आहे 54. 9 सब 54 तर 1 रेशो बरोबर किती 6. 9 न 54 ला डिवाइड केलं म्हणजे 1 बरोबर किती आला 6. याला आपण किती डिवाइड करू आता 6 कारण 1 रेशो बरोबर आला आपलं 6. 5 चा 30. 30 लिटर काय आपलं दूध आणि 4 चा 24. 24 लिटर काय झालं आपलं पाणी. यामध्ये आपण काहीतरी पाणी मिळवल्यास आपलं गुणोत्तर येईल 2:3. बरं, आता आपण फक्त पाणी वाढवू. याच्यात जे दूध आहे ते वाढणार आहे का नाही, म्हणजे दूध काय राहील सेम. म्हणजे 2 रेशो बरोबर आपलं 30 आला तर 30 रेशो बरोबर आपलं किती. जर या 30 ला आपण 2 ने डिवाइड केलं म्हणजे 15 येईल. म्हणजे 1 रेशो बरोबर आपला आता इथं किती आलं 15. तर 3 रेशो बरोबर आपले 45 लिटर. तर आपल्याला किती पाणी ऍड करावं लागेल 24, 34, 44 आणि 1 म्हणजे 21 लिटर. आपल्याला किती पाणी ऍड करावं लागेल या रेशोत आणण्यासाठी 2:3 21 लिटर. Thank you for watching this video. Please do like, share and subscribe. See you in next video.